श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. व्रताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्या ते फसले. ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती. तेथे यती राजपुरभिती दृढ चरणी जयांची भक्ती. त्यात होय कल्पतरू जे का निंदक कुटील. तया शास्ते केवळ नास्तिका प्रती तत्काळ योग्य शासन करीताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनांसी योग्याच्या नादी लागला. हा नो स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते होवस तसे. ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक. एका भक्ताची या घरी पातळी समर्थाची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्याशी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊनी चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू परवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयांते. कोणी नवसाते करीती कोणी अनुनिया देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात. ते निज हस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटीती. मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी. संन्यासा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता चळासी तेथोनिया उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज असे. जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभ भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञानतम छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा भक्ताखरा सदयतु. अक्कलकोट नगरांत एक तप पर्यंत स्वामी राजवास करीत. भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूकडे. कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा कित्येक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती यासी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणील स्वामीसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन.
कोणा एका लागून गोष्ट मान्य करविना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियसी. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन ते आणसी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकोने उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित जाहली. नृपतीसह सकळ जने त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवनी मधुर वचने यशस्वी हो मनती तया. तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. त्या पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. येथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती दयांते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी ज्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांसी विचार पडला मानसी. या नगरांतुनी स्वामींसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे. करोणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. विधली बहु सालदाने याचक धने तप्त केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती. जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. ऐशियाने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठोणी चोळपा प्रती. त्याज लागी विनंती करीती युक्तिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हार राव आदरेसी नाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्वे वशा चोळपासी लागली आशा. तयांच्या अंतरी भरवसा जागिरीचा बहुसाल. चोळपाने कर जोडोनी विनंती केली मधुर वचने. कृपाळू होनी समर्थांनी बडोद्या प्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे एकोनिया वचन समर्थांनी हास्य करून. उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभ भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोणी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहिवित. तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती. कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हासोनी. मल्हार रावाची आमनी आम्हाविषयी भावनसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ केला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठानारंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी. तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्रारंभिले व्हावयासी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यांत कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्र चित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजासी. आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजन न्यावे कळवून यतीसी. असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी. मेन्यात घालोनी स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला. अर्ध मार्गी मेना आला. अंतर साक्षी समर्थाला गोष्ट तिथीत जाहली. मेन्यांतुनी उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ.
तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशा ते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. परी मल्हार रावण रपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामी पुढे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. नपकार्याची धरुणी हाव आपण पुढे झाला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणी समर्थाला तेव्हा निवार क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणुनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी. कळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतसी. सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडवणी. साहेबा विष प्रयोग केला मल्हार रावावरी आळा आला. त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगार केले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाबिली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गूढः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शुभ भवतु.